गणरायाच्या आगमनासाठी मोजकेच दिवस राहिले असून कोकणात गणेश शाळांमध्ये मूर्तिकार मूर्तींवर शेवटचा हात फिरवीत असताना दिसून येत आहे। कुडाळ तालुक्यातील नेरूरपार येथील संतोष सुकाळे यांच्या गणेश शाळेत मूर्तींचे रंगकाम जवळपास पूर्ण झाले आहे। या गणेश शाळेत केवळ स्थानिक चिकणमातीद्वारे गणेश मूर्ती बनवल्या जातात, हे येथील वैशिष्ट्य आहे। माझे काका आणि गणपती करायचे म्हणून मला आवड लागली, म्हणून तेव्हापासून मी हाती गणपती करायला सुरुवात केली आणि मी कलर आणि काम मीच केलं स्वतः। किती वर्ष तू गणपती बनवतोस? 3 वर्षापासून। तुझं नाव? मयूरज संजय सुकाळे। जवळजवळ आम्हाला ह्या वर्षी 25 वर्ष होतात। 25 वर्ष गणपती आम्ही बनवतो। मी शास्त्रानुसार चिकन मातीचेच आम्ही गणपती बनवतो। शक्यतो POP वगैरे आम्ही नाही ठेवत, मातीचेच गणपती आम्ही बनवून सर्वांना देतो। आणि जवळ आता आम्ही 20 वर्षाचा असताना गणपती चालू केले। या वर्षी जवळ 25 वर्ष होतात आमच्या गणपती शाळेला। या वर्षी किती गणपती तुम्ही इथे बनवले आहेत? आम्ही जवळजवळ 61 गणपती बनवले तिकडे। 2 दिवसावर गणेश उत्सव येतोय, काम किती पूर्ण झालंय? आमचं जवळजवळ आटोक्यात आलेलं आहे काम। आमचे 2-3 गणपती राहिलेले आहेत, ते 1 दिवसात हे आम्ही पूर्ण करणार काम। ते कुठून कुठून तुमच्याकडे गणपती मूर्ती बनवण्यासाठी? आमच्या कुडाळ, आमच्या ह्या पंचक्रोशातले, कुडाळ तालुक्यातले, थोडेसे मालवण तालुक्यातले असतात। हे जवळपास असे असतात गणपती आमच्या। आपलं नाव? संतोष सकाराम सुकाळे।